नमस्कार मंडळी. तर आपण आज बनवणार आहोत एक आगळा वेगळा पदार्थ, ज्याला बिहारमध्ये दाल पिट्टी म्हणतात किंवा दाल की दुल्हन म्हणतात. हे बघा, त्याच्यासाठी लागणार आपण साहित्य घेतलं आहे. हे बघा, हे घेतली वरणाची डाळ, घेतली आपण तुरीची डाळ, हे 5-6 मिरच्या घेतल्यात, हे असं लाल भडक टमाटर घेतलं आहे, हे बघा हिरवीगार कोथिंबीर घेतली आहे, आणि हे बघा हे गव्हाचं पीठ घेतलं आहे. आणि त्यासाठी लागणार आहे बघा हे मसाला. हे बघा आपण लाल तिखट घेतलं आहे, मीठ घेतलं आहे, हळद घेतली आहे, हे बघा जिरे घेतले तर, आणि ओवा घेतला आहे. आता आपल्याला हे मसाल्यामध्ये ही पीठ मळायचं आहे आता गव्हाचं. तर चला बनवू आपण दाल पिट्टी महाराष्ट्रीयन स्टाईलनं. कोथिंबीर बारीक करून घेऊ. हे बघा, बारीक कोथिंबीर कापून घेतली आपण, ते पिठात टाकली गव्हाच्या. हे बघा, आपण हे जी मसाला घेतला होता ते आपण सगळं त्या पिठामध्ये टाकून द्यायचं गव्हाच्या. बघा, आपण ते सगळं पिठामध्ये टाकून दिलंय. त्याला काढून घ्यायचं असं. बघा, आज आपण असा एक आगळा वेगळा पदार्थ बनवणार आहेत, ज्याला गुजरातमध्ये दाल ढोकली म्हणतात, तर बिहारमध्ये त्याला दाल पिट्टी किंवा मग दाल की दुल्हन म्हणतात. हा पदार्थ त्या त्या राज्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीनं बनविला जातोय. आपण त्याला आज आपल्या पद्धतीनं बनविणार आहेत. तर बघा, ही असं मस्तपैकी पीठ तिंबून घ्यायचं. आपण जसे वरणगोटी किंवा ती वरणफळं करतो ना, त्या पद्धतीचा हा पदार्थ आहे. तर चला आपण आज बनवू दाल पिट्टी. हे काही मस्त असं पीठ मळून घ्यायचं. फर्स्ट क्लासपैकी असं पीठ मळून झालंय. पीठ आहे ना, जरा ते घटच ठेवायचं. घट असलं ना पीठ, आपल्याला कसं ते चकत्या करायच्या त्याच्या, त्याला आकार द्यायचा आहे, म्हणून थोडं असं घटच ठेवायचं. याला काय करू, 5 मिनिटात मस्त मुरू देऊ. तर आपण काय करू, वरणाची डाळ आहे का ती आपण शिजवायला टाकू. डाळ आपण चांगली मस्त अशी धुवून घेतली आहे. तर आपण काय करू, याला कुकरला लावून घेऊ डाळी. पाणी टाकायचं थोडं त्याच्यात. कुकरला डाळ शिजवायला टाकली आपण, वरणाची डाळ. त्याला 3-4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. आता मस्तपैकी आपली डाळ शिजून घ्यायची. कढईमध्ये बघा हे प्यायचं पाणी घेतलंय. तर हे प्यायचं पाणी आहे का आपल्याला आधी गरम करायचं आहे आता. तर हे प्यायचं पाणी गरम करायला ठेवू आपण. चला आपण आता पिठ्ठ्या तयार करून घेऊ. पिठ्ठ्या तयार करण्यासाठी आपल्याला पोळी तयार करावी लागणार आधी. त्याची लाटून घेऊ पोळी. हे बघा, याला आता चपातीसारखं लाटून घ्यायचं आपल्याला. असं चपातीसारखं लाटायचं. बघा, हे लाटून झालं या. बघा, असं कापून घ्यायचं कडीनं. बघा, बघा असं चौकोन तयार करायचा. उंडा आहे ना, पीठ तिंबताना आहे का, उंडा जरा मोठाच घ्यायचा जरा थोडा, म्हणजे चौकोन मोठा भेटेल आपल्याला. बघा, असं कापून घ्यायचं. असे बारीक 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 आहे ना, त्याचे चौकोन तयार करायचे. हे बघा, हे असे बारीक 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 ह्याचे चौकोन तयार करायचे. त्याला असा आकार द्यायचा. हे बघा, ही अशी पिट्टी तयार करायची. म्हणजे तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही आकार देऊ शकता. हे बघा, आता आपण सगळ्या अशा पिट्ट्या तयार करून घेऊ. आपल्या पिट्ट्या तयार करून झालेल्या आहेत. चला आता आपण ह्याला उकडून घेऊया आपल्या पिट्ट्याली.
मग ठेवलेलं पाणी चांगलं असं कडक झालं या. ह्याच्यामध्ये आता आपण पिठ्ठे टाकून घेऊ. बघा अशा कडक पाणी करायचं, त्याच्यात पिठ्ठे टाकून घ्यायचे आहे. गरम पाण्यामध्ये पिठ्ठे टाकलेले आता ह्याला चांगल्या अशा उकडून घ्यायच्या. हे बघा कसला पाहिजे अशा पिठ्या उकडायला लागल्या. पिठ्ठे इकडं उकडूस तर आपण इकडं फोडणीची तयारी करू. बघा आपण एक लाल भडक टमाटर घेतलेलं कापून घ्यायचं. मिरच्या पेक्षा बारीक बारीक कापून घ्यायच्या. अशा उकळू द्यायच्या पिठ्ठ्या. असं मस्त फसला असं की पिठ्ठे उकळी येऊ द्यायची. कशा पिठ्ठे शिजायला लागलेत आपले. हा बघा अशा शिजल्या का बघायच्या. नाही शिजल्या अजून. चांगल्या शिजू द्यायच्या म्हणजे ते पिठाला लागणार नाही. पिठ्ठे शिजलेल्या आता त्याला आता फर्स्ट क्लास पैकी अशी फोडणी देऊन घेऊ. पिठ्ठे आपण एका टोपल्यात काढून घेतल्यात अशा. हे जे आपलं पिठ्ठेचं पाणी उरलंय ह्याला आहे ना फोडणीमध्ये टाकून द्यायचं आपल्याला. चला आता आपण फोडणी देऊन घेऊ. कढई चांगली तापली आहे. तेल टाकून घेतलंय मध्ये. बघा अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतली आपण. बघा मिरच्या टाकून घ्यायच्या मध्ये बारीक बारीक कापलेले. मीठ टाकून घ्यायचं. थोडी हळद टाकून घ्यायची मध्ये. टमाटर टाकून घ्यायचं. बघा डाळ बी अशी मस्त फर्स्ट क्लास पैकी शिजली आहे. हे मसाला चांगला शिजलाय आपला टमाटर ते. त्याच्यात पिठ्ठे टाकून द्यायच्या. आता चांगला असं हलवून घ्यायचं म्हणजे आपला मसाला लागला पाहिजे प्रत्येकाला पिठ्ठ्याला. जास्त विजवाला हलवायचं नाही, नसतं ते आपल्या पिठ्ठ्या भोगावा सगळ्या. असं फर्स्ट क्लास पैकी पिठ्ठेला असा मसाला लावून घ्यायचा. ते बघा आपल्या पिठ्ठ्याला कसा भारी मसाला लागलाय. बघा वरण टाकून द्यायचं मध्ये. आता ह्याला उकळी फुटू द्यायची. मग आपली पिठ्ठ्या खायला तयार. पिठ्ठ्या खायला तयार झाल्यात आपल्या. बघा मस्त. आता बघू आता कशा झाल्यात ती. दाल पिठ्ठी तयार झाली आहे. आता बघू आपण कशी झाली ती बघू. म्हणजे आपल्याकडे याला वरण गोट्यात म्हणतात, तसाच प्रकार आहे हा. वरण गोट्यासारखाच आहे. हे बघा बघू आता खाऊन कशी झाली ती. मस्त झाली आहे मंडळी. तुम्ही बी ट्राय करून बघा ही दाल पिठ्ठी. वरण गोट्यासारखा प्रकार भारी आहे.